हॅलो फ्रेंड, आपण चॅप्टर नंबर 5 बघणार आहोत. एक्झिस्टन्स अँड युनिकनेस ऑफ सोल्युशन टू द फर्स्ट ऑर्डर इक्वेशन. त्याच्यामधील टॉपिक द लिपचिटस कंडिशन. लेट f be the function defined of x, y in a test yes. Set yes. Lipschitz condition on yes if there exists a constant k greater than 0 such that mod of x, f of x, y1 minus f of x, y2 less than or equal to k mod of y1 minus y2 for all x, y1, x, y2 in yes, then the constant k is called as Lipschitz constant. जर एखादं गिवन फंक्शन असेल त्याच्यामधील के जर कॉन्स्टंट फंक्शन येत असेल त्याला लिपचिटस कॉन्स्टंट असं म्हणतात. इफ f is a continuous and thus satisfied a Lipschitz condition on the rectangle R, then the successive approximation conversion to a solution of the initial value problem on mod of x minus x node less than or alpha. त्याच्यामधील थेरम नंबर 6 त्याच्यामध्ये ट्रिप्स दिलेले आहेत काही ते आपण बघणार आहोत. सपोज येस इज अ आयदर रेक्टँगल mod of x minus x node less than or equal to a, mod of y minus y naught less than or equal to b, ab greater than 0, or trip second mod of x minus x0 less than or equal to a, mod of y less than infinity, a greater than 0, and that f is a real valued function defined on yes such that dou by f upon dou by y exists is continuous on yes, and mod of dou by f upon dou by y x, y mod of less than or equal to k bracket x, y in yes for some k greater than 0, then f satisfied a Lipschitz constant k. या थेरममध्ये म्हणजे ऑरला 2 ट्रिप्स दिलेले आहेत ते आपण प्रूव्ह करायचे आहेत. आणि या थेरमने प्रूफ वी हॅव function of x, y1 minus function of x, y2 equal to integration of y2 y1 dou by f upon dou by y x, t dt, and hence mod of f of x, y1 minus f of x, y2 less than or equal to mod of integration of y2 to y1 mod of dou by f upon dou by y x, y mod dt less than or equal to k mod of y1 minus y2 for all x, y1 and x, y2 in yes. या थेरमने आपण काही एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत की त्याच्यामध्ये लिपचिटस कंडिशन सॅटिस्फाईड होते की नाही सॅटिस्फाईड होते. फर्स्ट f of x, y is equal to xy square on R, mod of x less than of 1 and mod of y is less than of 1. Case first and case second, mod of x is less than of 1, mod of y less than of infinity. Case first, hence here f of x, y equal to xy square. याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढणार आहे विथ रिस्पेक्ट टू y. thereby आपण याचे डेरिव्हेटिव्ह काढणार आहे dou by f upon dou by y equal to dou by f upon dou by y xy square. याचे डेरिव्हेटिव्ह काय येईल मग टॉइस ऑफ xy. मग आपण याचा मॉड घ्यायचा dou by f upon dou by y equal to mod of टॉइस xy. 2 हा कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे बाहेर येईल. mod of x, y 2 mod of x mod of y 2 into 1 into 1 हा 1 1 कसं काय आला की mod of x equal to 1 and mod of y equal to 1 दिला आहे आपल्याला त्याच्यामुळे 2 into 1 into 1 मग काय येईल लेस दॅन ऑर इक्वल टू 2. मग 2 हा कॉन्स्टंट फंक्शन आल्यामुळे ती लिपचिटस कंडिशन ही सॅटिस्फाईड होते. म्हणून हेन्स लिपचिटस कंडिशन इन होल्ड अँड लिपचिटस कॉन्स्टंट इक्वल टू 2. सेकंड कंडिशन काय दिली आपल्याला mod of x less than or equal to 1 and mod of y is less than or equal to infinity.
फंक्शन एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू एक्स वाय स्क्वेअर हेअर. मग याचं पण आपण डेरिव्हेटिव्ह काढायचं. डॅबा एफ अपॉन डॅबा वाय इक्वल टू डॅबा वाय इक्वल टू एक्स ऑफ वाय स्क्वेअर. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल टॉईस ऑफ एक्स वाय. मग मॉड घ्यायचा डॅबा एफ अपॉन डॅबा वाय इक्वल टू मॉड ऑफ एफ ऑफ एक्स कॉमा वाय. मग 2 हा कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे हा मॉडच्या बाहेर येईल. मग मॉड 2 इंटू मॉड ऑफ एक्स कॉमा वाय. 2 मॉड ऑफ एक्स मॉड ऑफ वाय. मग मॉड ऑफ एक्स अँड मॉड ऑफ वाय आपल्याला काय दिला आहे, एक्स दिला आहे 1 आणि वाय काय दिला आहे इन्फिनिटी. म्हणून लेस दॅन ऑर इक्वल टू फंक्शन काय होईल इन्फिनिटी. मग डॅबा एफ अपॉन डॅबा वाय इज अनबाउंडेड फंक्शन होईल. म्हणून ही लिपचिटस कंडिशन डज नॉट सॅटिस्फाईड. मग आपण 2 कंडिशन म्हणजे वेगळ्या डेफिनेशनने जर हे एक्झाम्पल सॉल्व करायचं ठरवलं तर ते कसं येईल, एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू एक्स वाय स्क्वेअर अँड मॉड ऑफ एक्स इज लेस दॅन ऑफ 1 अँड मॉड ऑफ वाय इज लेस दॅन 1. जर हे डेफिनेशनने सॉल्व केलं तर डेफिनेशन काय आहे आपली लिपचिटस कंडिशन काय दिलेली आहे, मॉड ऑफ एफ एक्स कॉमा वाय 1 मायनस एफ ऑफ एक्स कॉमा वाय 2 बाय डेफिनेशन. मग मॉड ऑफ एक्स वाय 1 स्क्वेअर मायनस एक्स वाय 2 स्क्वेअर मॉड कंप्लीट. म्हणजे x1 आपल्याला काय दिला आहे एफ ऑफ एक्स कॉमा वाय एक्स वाय स्क्वेअर. मग हा एक्स कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे हा बाहेर निघेल. मॉड ऑफ एक्स वाय 1 स्क्वेअर मायनस वाय 2 स्क्वेअर मॉड कंप्लीट. नंतर मॉड एक्स हा बाहेर निघेल. नंतर वाय 1 प्लस वाय 2 वाय 1 मायनस वाय 2. मग वाय 1 प्लस वाय 2 लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ वाय 1 प्लस मॉड ऑफ वाय लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ एक्स मॉड ऑफ वाय प्लस मॉड ऑफ वाय 2 मॉड ऑफ वाय 1 मायनस वाय 2. पुट द व्हॅल्यू ऑफ मॉड ऑफ एक्स अँड मॉड ऑफ वाय. आपल्याला मॉड ऑफ एक्स अँड मॉड ऑफ वायची व्हॅल्यू काय दिलेली आहे, मॉड ऑफ एक्स दिला आहे 1 अँड मॉड ऑफ वाय काय दिला आहे 1 दिला आहे. मग त्याच्यामुळे लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ एक्स अँड मॉड ऑफ वाय प्लस मॉड ऑफ वाय 2 मॉड ऑफ वाय 1 मायनस वाय 2 लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ एक्स काय दिला आहे आपल्याला 1, मॉड ऑफ वाय पण काय दिला आहे 1 प्लस मॉड ऑफ वाय 2 पण काय दिला आहे 1 आणि मॉड ऑफ वाय 1 मायनस वाय 2 1 प्लस 1 2. मग लेस दॅन ऑर इक्वल टू 2 मॉड ऑफ वाय 1 मायनस वाय 2. देन कंडिशन काय आपल्याला, मॉड ऑफ एफ ऑफ एक्स कॉमा वाय मायनस एफ ऑफ एक्स कॉमा वाय 2 लेस दॅन ऑर इक्वल टू 2 मॉड ऑफ वाय 1 minus y2 satisfied the Lipschitz condition on the given rectangle mod of x less than of 1 and mod of y less than of 1. सेकंड एक्झाम्पल काय दिलं आहे आपल्याला, एफ ऑफ एक्स कॉमा वाय वाय रेस टू 2/3. रेक्टँगलचे काय दिलेले आपल्याला, मॉड ऑफ एक्स लेस दॅन ऑफ 1 अँड मॉड ऑफ वाय लेस दॅन ऑर इक्वल टू 1. y1 is greater than 0. Function f of x comma y equal to f of y raised to 2 divided by 3. Then mod of f of x comma y1 minus f of x comma 0 divided mod of y1 minus y0 equal to y1 हा काय दिला आपल्याला 2 raised to 3 upon y1 minus y0 is y1. मग पुढे काय येईल 1 upon y1 raised to 1/3 which is the unbounded as y1 tends to 0.